हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांच एकदा आपल्या काही नवीन ब्लॉगमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आता आज आहे सोमवार आणि काल सुट्टी होती, आज आहे शाळा. तर आता उद्या आमच्या पप्पाची सुट्टी, उद्या ह्यांची सुट्टी. तर उद्या हे मग ह्याला सोडवायला आणि घ्यायला जात आहे. ए जादू इकडे. ही थंडी पडली म्हणजे सगळ्यात जास्त आज थंडी पडली. इकडे रुद्राज, उंदीर उंदीर उंदीर. सो आज बनवणार आहे मी मेथीच्या वड्या. मेथीचे भजे पण बनवतात, पण म्हटलं की थोडीशी जास्त कोथिंबीर आहे त्याच्यामुळे आपण वड्या बनवूयात. आणि एवढी मस्त कोथिंबीर होती ना, एकदम ताजी आणि खराब तर अजिबात नव्हती. तर ही अगोदरच म्हणजे मी ह्या वड्या लावून ठेवते रात्रीच्याला, आणि आपल्याला तळायच्या आहेत सकाळच्याला. म्हणजे जेव्हाची तेव्हा तळल्या तरी चालतात, पण मग रात्री लावणार होते आणि सकाळच्याला मग टिफिनला वगैरे द्यायला असतात त्या तळते. आणि रात्री जर थोडं जर आपल्याला खायला म्हणजे जेवणासोबत तर तेव्हा पण थोडेसे आपण तळू शकतो. तर आत्ता मी काय केलेलं आहे, कोथिंबीर आहे ती निवडून ठेवली आहे आणि आत्ता 2-3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची. खूप जास्त बारीक नाही कट केली तरी चालते, पण स्वच्छ धुवून घ्यायची. तर मी 2-3 पाण्याने छान अगोदर धुवून घेतली आणि नंतर आपल्याला ती कट करून घ्यायची. तर बघू शकता मी म्हणजे अगोदर जरी कितीतरी स्वच्छ असेल ना तरी पण धुवूनच घ्यायची चांगली. तर धुवून घेतल्याच्या नंतर मी म्हणजे कशी कशी बनवणार आहे हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दिसेलच. थोडा वेळ जर सुकलेली असेल तर 2-3 मिनटं पाण्यामध्ये ठेवायची. तर एकदम जशी आपण ताजी कोथिंबीर कशी असते सेम तशी दिसते, पण ही अगोदरच ताजी होती त्याच्यामुळे ह्याला काही पाण्यात वगैरे ठेवायची गरज नाही. बघू शकता मग मी धुवून एका कढईत काढून ठेवली. म्हटलं की त्याचं पूर्ण पाणी आहे ते एकीकडे निघायला पाहिजे त्याच्यामुळे. आणि मग एकच सोबत मी सगळी कोथिंबीर आहे ती कट करायला घेतली. आणि आता आपल्याला ही खूप बारीक कट करायची गरज नाही, मोठी कट केली तरी चालती. सेम भज्याला पण असंच करायचं आहे आणि वडीला पण सेम असंच करायचं. फक्त भज्याला काय करायचं की पण जेव्हा पिठामध्ये भिजवतो तेव्हा लगेच तेलामध्ये तळायला टाकायचे. आणि वडी आहे ती आपल्याला वाफळून घ्यायची आणि नंतर त्याचे काप करून तळायची. पण भजे पण छान लागतात, वडी पण छान लागते, पण मला कोथिंबीरीची जास्त वड्यापेक्षा भजी आवडतात. आणि आळूवडी असते ती आळूवडी जास्त छान लागते ह्याच्यापेक्षा. तर आत्ता लगेच मी पीठ भिजवायला घेतलं. तोपर्यंत म्हटलं की पीठ भिजूस तर कढईमध्ये पाणी ठेवते. म्हणजे कढईमध्ये पाणी ठेवलं की पीठ लगेच तोपर्यंत गरम होतं. हे मिक्स केलं की डायरेक्ट वडी लावायला सोपी जाते. कमी गॅस ठेवला म्हणजे म्हटलं की तोपर्यंत पीठ भिजूस तर कमी गॅसवरती पाणी गरम होईल. आता त्याच्यामध्ये काय काय टाकायचं आहे मी सगळ्यात अगोदर टाकते हळद, लाल तिखट आणि आत्ता मीठ टाकते. थोडंसं काळा मसाला आहे म्हणजे कांदा लसूण मसाला. तर मी ह्याच्यामध्ये वरून लसूण टाकत नव्हते त्याच्यामुळे म्हणजे कांदा लसूण मसाला तिखट आहे ते पण थोडंसं टाकणार आहे. आणि 1 चमचा ओवा घ्यायचा आहे, तो चांगला हातावर चोळायचा आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि सगळ्यात अगोदर आपल्याला ना पीठ वरतूनच घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज येतो की पीठ किती लागणार आहे, कमी जास्त. ना अगोदर जर आपण पीठ घेतलं आणि वरतून मग कोथिंबीर वगैरे टाकली तर अंदाज येत नाही. आणि खूप जास्त पीठ जरी असेल ना तर मग वडी नाही चांगली लागत आहे. त्याच्यामुळं अगोदर जरी आपल्याला पातळ दिसलं ना तरी पण पीठ खूप जास्त पण नाही घ्यायचं. तर बघू शकता मी आता पीठ पण लगेच चाळून घेतले. पीठ जरी अगोदर जरी चाळून ठेवलेलं असेल ना तरी पण कधी पण जेव्हा आपल्याला बनवायचं आहे ना तेव्हा चाळून घ्यायचं म्हणजे पीठ मिक्स करताना गाठी वगैरे होत नाहीत. आणि मग आता ह्याच्यात अगदी थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवायचं, कारण की पातळ होऊ शकतं. कोथिंबीरमध्ये पाणी होतं अगोदरच त्याच्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. आणि जशी कणिक भिजवतो ना तशी आपल्याला भिजवून घ्यायची आहे. आणि आत्ता तुम्ही म्हणताल की इथं सगळ्यात जास्त कोथिंबीरच दिसते, पीठ नाही दिसत. पीठ मी भरपूर टाकलेलं आहे पण ते तसंच दिसतं अगोदर. आणि जर आपण खूप जास्त पीठ टाकलं ना तर मग वडी तळल्याच्या नंतर डायरेक्ट फक्त पीठच लागतं म्हणजे कोथिंबीर वगैरे नाही लागत आहे. सेम भज्याला पण ना मी एवढंच पातळ करते, खूप जास्त असं पीठ नाही टाकत आहे. आणि वडीला पण असंच. तर आता मी तेल तर लावून घेतलेलं आहे एका ताटाला, ती जाळीचं ताट आहे म्हणजे वडीचंच ताट आहे. चाळणी असेल तर चाळणीला पण तेल लावून घ्यायचं अगोदर म्हणजे हे आहे ना हे खाली चिटकत नाही त्याच्यामुळे. आणि आता पीठ छान भिजून घेतलं. म्हटलं थोडंसं एखादी गाठ वगैरे राहते बेसन पिठाची ती पण आपल्याला छान फोडून घ्यायची. आणि खूप जास्त घट्ट पण नाही करायचं आणि खूप जास्त पातळ पण नाही करायचं. तर बघू शकता आता मी ह्याला ओल्या हाताने तेल लावलं आहे त्याच्यामुळं ते तेल थोडंसं तेल पाणी झाल्यासारखं झालं आहे. आणि आता आपल्याला ह्याला रोल करायचं आहे थोडंसं.
माझ्याकडनं म्हणजे हात वगैरे जास्त भरला होता, कारण की हाताने मिक्स करायचं म्हणल्यावर. आणि संध्याकाळी तर एकीकडे स्वयंपाक करायचा, एकीकडे वड्या लावायच्या, म्हणजे खूप जास्त घाई होती. अगोदर दिवसा वगैरे करून ठेवलं ना तर मग एवढं काही टेन्शन नसतं, पण ही संध्याकाळी बनवायला घेतलं होतं म्हणून एकीकडे स्वयंपाक एकीकडे वडी लावायची, थोडीशी घाई होती. तर तरी पण घेतलं पटपट आवरून. आणि मग एवढी जेवढी कोथिंबीर आहे ना तेवढे सगळे ह्याचे ना 3 रोल झाले. मी म्हटलं की एकत्रच लावून घेऊयात, नाहीतर मग 2-2 ह्याच्यात लावायचं म्हटलं ना तर मग डबल टायमिंग जातो. कमीत कमी हे वापरायला 20 ते 25 मिनटं लागत आहेत. त्याच्यामुळं मग म्हटलं परत आत्ता जर थोडं लावल आणि नंतर परत लावून तर मग जास्त उशीर होईल. थोडंसं अगदी पीठ उरलं होतं, तर लगेच त्या रोल आहे त्याच्यावरनं थोडंसं लावून टाकलं पीठ. आणि आत्ता आपल्याला ह्याला मीडियम गॅसवरती याला झाकण घालून ठेवायचं आहे. तर आत्ता कसं झालं आहे की ह्याच्यावर जर मी ताट ठेवलं तर ताट पूर्ण आहे तर वडीला लागणार आणि वाफ नाही बसणार आहे. त्याच्यासाठी जी छोटी कढई आहे ती कढईच मी डायरेक्ट ह्याच्यावर झाकून ठेवली. आणि आत्ता हे चांगलं वापरून घेतलेलं आहे. आणि रात्री काही मी वड्या वगैरे नव्हत्या तळल्या, तर आता हे सकाळी बघता मी हे रात्री काढून डायरेक्ट झाकण घालून ठेवलं आणि मग डायरेक्ट आता हे सकाळी काढते. तर एका कढईमध्ये सकाळी सगळा स्वयंपाक बनवून घेतला अगोदर, ह्यांना जायचं असतं त्याच्यामुळे. आणि मग आता स्वयंपाक झाल्याच्यानंतर वड्या तर काय थंड झाल्या त्या मस्त. एकीकडे तेल पण छान गरम झालं आणि बघू शकता आता मस्त छान, खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही. वडी एकदम मीडियममध्ये आपल्याला कट करून घ्यायची आणि कट केल्याच्यानंतर तळायची. आता मी एक रोल आहे तो पूर्ण कट करून घेतला आहे. बघू शकता जे छोटे छोटे ब्रेड असतात ना सेम तशी साईज झाली आहे. आणि तेल पण छान गरम झालं तर लगेच जेवढं बसेल तेलामध्ये तेवढं टाकलं. आणि मग राहिलेला रोल आहे ते गरम वडी तळूस तर, कारण की वडी तळायला म्हणजे पहिला घाणा तळायला थोडासा वेळच लागतो. आणि मग लगेच जो रोल आहे तो सगळा मी कट करून घेतला, कारण की टिफिनला वगैरे द्यायचं म्हटलं तर थोडं जास्त द्यावं लागतं, कारण की सगळे सोबत जेवण करतायत त्याच्यामुळे. आणि मग दोन्ही पण रोल कट करून घेतले. आणि मग आता ही सगळी वडी आहे ती आपण तळून घेऊ. आणि भाजीमध्ये म्हटलं ना तर भाजी पण ह्याची भाजी पण खूप भारी लागते, पण मी अजून नाही आपल्या चॅनलवरती अपलोड केली. एका दिवशी मी कोथिंबीर वड्याची भाजी पण ना तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर बघू शकता वड्या आपल्या एकीकडे छान तळल्या होत्या. हा पूर्ण घाणा तळलेला आहे. मोबाईलची थोडीशी क्लॅरिटीमुळं म्हणजे कलर थोडासा वेगळा वेगळा दिसतो. आता ह्याचा थोडासा जास्त ब्राऊन दिसतोय, पण एकदम परफेक्ट झाल्यात, जास्त करपल्या नाहीत आणि अजिबात कच्च्या पण नाहीत. मी तुम्हाला शेवटला दाखवेल की म्हणजे किती अशा कुरकुरीत वड्या झालेल्या आहेत. तर आता बघू शकता एक घाणा पूर्ण काढलेला आहे. तेल थोडंसं जास्तच घेतलं, कारण की थोडं जर घेतलं तर मग त्याला पण जास्त वेळ लागतो. आणि मला म्हणजे सकाळी घाईच असती थोडीशी, त्याच्यामुळे लई मोठं तेल टाकलं. म्हटलं तीन घाण्यामध्ये पूर्ण आपण वड्या आहेत त्या तळून घेऊयात. तर मग सगळ्या वड्या आहेत 3 घाण्यामध्ये मी म्हणजे एक रोल एका घाण्यामध्ये टाकला, तर तसे 3 घाण्यामध्ये आपल्या वड्या आहेत त्या तळून झालेल्या आहेत. आणि बघू शकता आता ह्याचा आवाज आहे तो इतका कुरकुरीत आहे. मी ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते, पण बघू शकता पूर्ण आवाज आहे तो एकदम कुरकुरीत आहे.